कंपनीतून वर्किंग रिगार्डिंग कॉल केलेला. सर्च करताय का? हां, जॉब बघत होतो. ओके ओके. काय झाले क्वालिफिकेशन? माझं का ग्रॅज्युएशन हां. झालं. अरे वा, दॅट्स ग्रेट. आणि या अगोदर केले कुठे वर्किंग की फ्रेशर आहात सर तुम्ही? नाही नाही, फ्रेशर आहे. चालेल ना. म्हणजे किती वर्षांचा एक्सपिरियन्स आहे तुम्हाला? नाही, फ्रेशर आहे, काम नाही केलं कुठं. अरे तर हां, तुम्ही अनुराधा म्हणते मॅडमने इथं एक्सपिरियन्स मला आहे तुम्हाला. एक्सपिरियन्स विचारला. हां. कारण चालेल. ज्यावेळी अगोदर ते मग कॉल क्लिअर करतात ना, करते त्यांची ओळखी. स्क्रिप्ट बेसिकली प्रत्येक वेळी कसं आहे सर, ठरलेली आपली असते. जी कंपनी आहे ना ती रिटेल आणि सर्व्हिस सेक्टरमध्ये वर्क करते. हां. आणि तुम्हाला जे वर्क राहणार आहे हे कंपनीच्या मॅनेजमेंट प्रोफाईलमध्ये वर्क राहणार आहे. नेटवर्क त्यामध्ये तुम्हाला मार्केटिंगवाले जेव्हा पण प्रेझेंटेशन कॉल देणे, करतात आपल्याला, टीम्सला तर हँडल हे करणे, म्हणतात की काउन्सिलिंग करणे हे मॅनेजमेंट बेसिक वर्क असेल. प्रोफाईलवरती तर याचं प्रॉपर काम आहे. ट्रेनिंग गायडन्स तुम्हाला दिलं तर आणि करू शकता का तुम्ही रिटेल वर्किंग? इंडस्ट्री हां, आहे, काय नाव आहे वेलनेस इंडस्ट्री कंपनीचं? आहे. क्लिअरली बोलत नॅटकीज नाही, रिटेल कारण प्रायव्हेट लिमिटेड. कॉल त्यांना आलाय एक्सपोज अगोदर? व्हायचं नसतं. हां, आला फक्त होता. जे आहे बकरे तिथपर्यंत चालेल. आणायचे असतात. तर मग उद्याची जर अपॉइंटमेंट तुम्हाला दिली तर येऊ शकता का सर तुम्ही उद्या? उद्या सुट्टी नाही का गुढीपाडव्याची? कारण की पाडवा असल्यामुळेच कंपनीने जॉईनिंग प्रोसेस ठेवली अशा अर्जंट थापांना कधीच बळी बेसिसवरती. पडू का नका. उद्या लगेच जॉईनिंग आहे का? हां. कारण की बघा, मी तुम्हाला जो कॉल केलाय ना सर, हां. तुमची प्रोफाईल ती सिलेक्ट हां. झाल्यामुळे कॉल केलाय मी. हां का? आणि मग हां. इंटरव्ह्यू वगैरे घेत नाही का मग तुम्ही? नाही नाही, थर्ड राऊंड होतात कंपनीचे. म्हणजे तुम्ही आला तर 1 to 1 या मॅडम डिस्कशन केलं आहेत, जाईल. या फर्स्ट आणि नंतर सेकंड राऊंड कंपनीची नाही, प्रोफाईल, डायरेक्टली थर्ड वर्किंग, इन्कम स्ट्रक्चर राऊंड. सर्व गोष्टी क्लिअर केल्या जातील. नंतर डिस्कशन केलं जाईल. नंतर मग तुमचं जॉईनिंगचा पार्ट होईल सर. हां का? म्हणजे फर्स्ट आणि हां. सेकंड राऊंड सोडून डायरेक्ट थर्ड राऊंड घेता का? नाही नाही, तिन्ही पण तिन्ही राऊंड पण आहे. होतात हां. सर. हां. हां का? मग तिथून पुढे जर तुम्हाला कन्व्हिनियंट वाटत तर तुम्ही डिसिजन घेऊन स्टार्ट करू शकताय. कारण की कंपनीने ऑलरेडी प्रोफाईल तर तुमची सिलेक्टच केली ना. आणि ते रिटेल कंपनी म्हणजे नेमकं काय आहे तुमचं? कंपनी रिटेल सेक्टरबद्दल काम आयडिया काय आहे का करते? तुम्हाला? म्हणजे नेमकं काम काय करते? तुमचं वर्क काय काय आहे असं म्हणताय का? हां, मग नाही, कंपनी काय काम करते? कंपनी कशामध्ये काम करते? हां, म्हणजे काय वेलनेस काम करते? इंडस्ट्रीबद्दल आयडिया आहे का सर? नाही ना, सांगा ना काय आहे? हां, मग वेलनेस इंडस्ट्रीमध्ये कंपनी काम करते. आता याची डिटेल्स उद्या सर भेटून दिली जाईल ना तुम्हाला. हां, हां, हां. हां. नाही, सांगा ना, आत्ता सांगा ना, म्हणजे कसं मला यायला. तुमचं वर्क तर झालं ना सर तुम्हाला क्लिअर. ॲटलीस्ट नाही, डिटेल्स शेअर क्लिअर करेल मी झालंच नाही. तुम्हाला व्हॉट्सअपला. वर्क क्लिअर तुमचं झालंच वर्क नाही नाही ना. क्लिअर झालं. नाही, तुमचं म्हणजे काम काय ते तर सांगा ना. अरे सर, इथं तुम्हाला ऑफिस वर्क असेल कंपनीच्या मॅनेजमेंट प्रोफाईलवरती. नाही, तुमचं ज्यामध्ये काम तुम्हाला करतोय मी. तुमचं काय म्हणता? तुम्ही काम काय करता माझं काम कंपनी? करून काय करणार आहे सर तुम्ही? तुमचं नाही, कंपनीचं बोलतोय. कंपनीचं काम काय नेमकं? मी तुम्हाला डिटेल्स शेअर करेल सर. नाही, आता सांगा ना, फोन केलाय ना.